नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आपण येत्या काही दिवसात 10वी ची बोर्डाची परीक्षा येत आहे, त्या निमित्ताने आपण वर्ड्स प्रॉब्लेम घेतो आणि ते हमखास बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर दिलेला क्वेश्चन आहे, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन twice its numerator. If 6 is subtracted from both the numerator and denominator, the denominator becomes 12 times the numerator. Find the fraction. तर आपण सोल्युशन करत आहोत। तर सोल्युशन मध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? फ्रॅक्शन म्हटलं तर एक न्यूमरेटर येतो आणि एक डिनॉमिनेटर येतो। तर आपण सोपच करू। लेट दी न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन be x and denominator be y। आपण एक फ्रॅक्शन आहे त्याचं न्यूमरेटर x मानलं आणि डिनॉमिनेटर y मानलं। आता केस 1 काय म्हणत आहे बघा क्वेश्चन मध्ये, डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय म्हणलं y जसा आहे तसा। त्याच्यानंतर इज म्हटलं तर इज म्हणजे काय? इक्वल टू 4 मोर दॅन, 4 मोर दॅन म्हटलं तर +4। त्याच्यानंतर काय म्हणत आहे? ट्वाइस इट्स न्यूमरेटर, न्यूमरेटर काय मानलेला आपण? x, ट्वाइस इट्स न्यूमरेटर। त्याच्यानंतर हे इक्वेशन सॉल्व्ह करू आपण। y जसा आहे तसं +2x इकडे आल्यानंतर -2x इक्वल टू 4। -2x अगोदर घेऊ +y इक्वल टू 4, त्याला इक्वेशन नंबर 1 घेऊ। त्याच्यानंतर सेकंड कंडिशन काय म्हणत आहे? इफ 6 इज सबट्रॅक्टेड, किती सबट्रॅक्टेड म्हणत आहे? 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर। नाउ केस 2 काय म्हणत आहे? 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर। बघा आपण न्यूमरेटर मधून पण 6 मायनस केलं आणि डिनॉमिनेटर मधून 6 मायनस केलं। त्याच्यानंतर काय म्हणत आहे? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर, मीन्स डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे डिनॉमिनेटर मिळतो किती मिळतो? 12 टाइम्स इट्स न्यूमरेटर। हा इक्वेशन सॉल्व्ह करू। 12 into x 12x 12 into -6 72 इक्वल टू y - 6। 12x जसे तसे +y इकडे आल्यानंतर -y -6 या तिथे -72 तिकडे गेल्यानंतर +72। 12x - y इक्वल टू 66। याला इक्वेशन नंबर 2 देऊ। इथे 12x पाहिजे होता। आता दोन्ही इक्वेशन घेऊ आपण। टेक इक्वेशन 1 and 2। काय आहे फर्स्ट इक्वेशन? -2x + y इक्वल टू 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 12x - y इक्वल टू 66। बघा इथं +y आहे इथं -y आहे, आपण याद करू डायरेक्ट। याद केल्यानंतर काय होणार? -2x + 12x इक्वल टू 10x आणि 66 + 4 70। x इक्वल टू काय होणार? 70/10, x इक्वल टू 10 7 जा 70। आपल्याला x मिळालं। x मीन्स काय सपोज केलं होतं आपण? न्यूमरेटर सपोज केलं होतं, न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली। आता आपल्याला काय पाहिजे? डिनॉमिनेटर पाहिजे। तर आपण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काढू। पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 काय आहे बघा? इक्वेशन 1 काय आहे? -2x + y इक्वल टू 4। जिथं जिथं x आहे तिथं तिथं 7 पुट करू। -2 × 7 + y इक्वल टू 4, -2 × 7 -14 + y इक्वल टू 4। y जसा आहे तसं +4 जसे आहे तसे, -14 तिकडे गेल्यानंतर +14, y इक्वल टू 4 + 14 18। आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली? 18 मिळाली। नंतर लिहायचं फाइंड द फ्रॅक्शन द रिक्वायर्ड fraction
इज फ्रॅक्शन कसं असतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असतो. x अपॉन y, x ची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला 7 आणि डिनॉमिनेटरची y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 80. दिस इज युअर आन्सर, राईट डाउन. तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघत आहोत. हा तर हमखास परीक्षेमध्ये येईल म्हणजे येईल. हा तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या. हा प्रश्नाची गॅरंटी खूप आहे, कारण 2-4 वेळा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. तर तुम्ही हा क्वेश्चनची तयारी चांगल्या पद्धतीने करून घ्या. तर लक्ष द्या, क्वेश्चनचे सोल्युशन कसं काढायचं आहे. तर 2 type of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A, 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of box. तर सपोज करू आपण, let the weight of A type box is x kg and the weight of B type box is y kg. आता केस 1 लिहू आपण. क्वेश्चन काय म्हणतो त्याच्याकडे बघू. 2 टाइप ऑफ बॉक्सेस A, B आर टू प्लेस इन ट्रक हॅविंग कॅपॅसिटी किती म्हणत आहे 10 टन. म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. कधी जर 150 बॉक्सेस ऑफ टाइप A, काय म्हणत आहे 150 बॉक्सेस ऑफ टाइप A. ये टाइप बॉक्स आपण काय सपोज केलं x. एकूण किती बॉक्सेस आहेत 150. तर काय ना 150x. त्याच्यानंतर या 100 बॉक्सेस ऑफ टाइप B आर लोडेड इन द ट्रक. किती म्हणत आहे 100 टाइप ऑफ B. B कसं सपोज केलं आपण y. तर काय ना 100y. तेव्हा काय होते म्हणते याची कॅपॅसिटी किती आहे ट्रकची 10 टन. तर आपण 10 टन लिहिलं. त्याच्यानंतर 150x प्लस 100y इक्वल टू ये 1 टन म्हणजे किती होते 1000 केजी. तर 10 टन मीन्स किती होणार 10000 केजी होणार. आपली जे काही आन्सर येणार ते केजी मध्ये येणार. साइडला तुम्ही लिहू शकता 1 टन मीन्स 1000 केजी. त्याच्यानंतर 10 ने डिवाइड करू काय होणार इथे x पाहिजे होतं 15x प्लस 10y इक्वल टू 1000. त्याला इक्वेशन नंबर 1 दे. त्याच्यानंतर ही झाली आपली पहिली कंडिशन. त्याच्यानंतर काय म्हणत आहे बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप A. काय म्हणत आहे 260 बॉक्सेस ऑफ टाइप A. ये काय सपोज केलं आपण x केजी. केस 2 किती म्हणत आहे 260 बॉक्सेस ऑफ टाइप A. 260 बॉक्सेस ऑफ टाइप A. ये काय सपोज केलं आपण x. तर इथे काय येणार 260x. त्याच्यानंतर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप B म्हणत आहे. किती बॉक्सेस म्हणत आहे 40 बॉक्सेस. कशाचे टाइप B चे. B कसे सपोज केलं आपण बघा इकडे y केजी ने सपोज केलं. तर काय येणार y. तेव्हा काय म्हणत आहे इट इज फुल्ली लोडेड. आणि ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. फुल्ली लोडेड म्हणजे इथं काय आहे ना 10 टन येणार. काय होणार मग 260x प्लस 40y. 1 टन मीन्स 1000 केजी. तर 10 टन मीन्स 10,000 केजी मध्ये येणार. 10 ने डिवाइड करू काय होणार 26x प्लस 4y इक्वल टू 1000. आपण काय केलं डिवाइड बाय 10 ने डिवाइड केलं. त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर 2 देऊ. हे दोन्ही इक्वेशन घेऊ आणि सॉल्व करू. टेक इक्वेशन 1 and 2.
दोन्ही इक्वेशन घेत आहोत आपण. काय आहे फर्स्ट इक्वेशन 15x plus 10y equal to 1000. 26x plus 4y equal to 1000. आता आपण बघा x चा कोएफिशियंट इथं 26x आहे, इथं 15 आहे, इथं y चा कोएफिशियंट 4 आहे, इथं 10 आहे. आपला मेन उद्देश काय पाहिजे, एक तर x चा कोएफिशियंट सारखा करा किंवा y चा. तर आपण y चा कोएफिशियंट सारखा करू. काय करणार मग इक्वेशन 1 into हा y चा कोएफिशियंट ने मल्टिपल करू. 4 नी 4 15 जा 60x, 4 10 जा 40y आणि 4 into 1000 4000. याला इक्वेशन नंबर 3 देऊ. त्याच्यानंतर इक्वेशन 2 जो आहे इक्वेशन 2 आहे, याला सुद्धा y च्या कोएफिशियंट ने मल्टिपल करू. y चा कोएफिशियंट किती आहे 10 ने मल्टिपल करू. 10 into 26 260x plus 10 into 4 40y 10 into 1000 10,000. याला इक्वेशन नंबर 4 देऊ आणि हे दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व करू. काय करणार इथं सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होणार 60x minus 260x minus 200x. इथं प्लस आहे तर मायनस देऊन देऊ आपण दोन्ही ठिकाणी. 40y minus 40y कॅन्सल. 4000 minus 10,000 minus 6000. x बरोबर काय होणार minus 6000 upon minus 200. तर x बरोबर किती होणार मायनस साइन कॅन्सल 0 0 कॅन्सल 60 upon 2 काय होणार 30. तर x बरोबर काय मिळालं आपल्याला 30 kg. आता पुट करू आपण. पुट x equal to 30 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता 1 मध्ये करू. इन 1 पहिलं इक्वेशन काय आहे आपलं बघा 15x plus 10y equal to 1000. 15 जसे तसे x ची व्हॅल्यू काय मिळाली 30 मिळाली plus 10y equal to 1000. 15 30 जा 450 plus 10y equal to 1000. त्याच्यानंतर काय करू आपण सॉल्व करू. 10y जसे तसे 1000 जसे तसे लिहित आहोत इकडे आणि 450 होते तिकडे गेल्यानंतर -450. 10y equal to 1000 minus 450 550. y equal to 550 upon 10. तर y equal to काय मिळालं 55. लास्ट ला लिहायचं काय लिहायचं द वेट ऑफ दिस टाइप ऑफ बॉक्स काढायचा आहे. द वेट ऑफ ए टाइप बॉक्स इज किती मिळालं. ए टाइप आपण काय सपोज केलं होतं x kg. x ची व्हॅल्यू किती मिळाली 30 kg. या B type box is B type काय सपोज केलं होतं आपण y kg. y ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 55 kg. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. राइट डाउन. तर काय म्हणत आहे क्वेश्चन आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस सम बाय एरोप्लेन. एकूण 1900 किलोमीटर आहे विशालला ट्रॅव्हल करायचं आहे. तर विशाल काय करतो काही डिस्टन्स बसने जातो आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने जातो. जेव्हा तो बसने जातो बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. जेव्हा तो बसने जातो तेव्हा त्याचा बसचा स्पीड काय असते 60 किलोमीटर पर आवर. द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन एरोप्लेनचे किती असतो 700 किलोमीटर पर आवर.
इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. जेव्हा तो 1900 किलोमीटरची जर्नी पास करतो तेव्हा त्याला एकूण टाइम किती लागतो? 5 तास. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालने किती डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं हे आपल्याला काढायचं आहे. तर काय करू आपण? let the distance Vishal travel by bus equal to x किलोमीटर मानू. या the distance Vishal travel by aeroplane y किलोमीटर मानू. बघा बसने डिस्टन्स किती किलोमीटर ट्रॅव्हल करतो? x किलोमीटर आणि एरोप्लेनने y किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. तर काय म्हणते त्याच्यानंतर बसचे एव्हरेज स्पीड किती आहे म्हणते? 60 किलोमीटर. नाव तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे? टाइमचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड किती आहे? 60 किलोमीटर हवर. तर काय लिहायचं? विशाल ट्रॅव्हल किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. बसने किती वेळ लागतो ते आपल्याला काढायचं आहे. तर टाइम विशालचं t1 मानू आपण. टाइम टेकन बाय विशाल ट्रॅव्हल बाय बस t1 मानलं तर डिस्टन्स किती होतं बसचं? x होतं आणि स्पीड किती आहे? बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. तर काय आहे तर 60 आवर. त्याच्यानंतर लिहा विशाल टाइम टेकन बाय ट्रॅव्हलिंग एरोप्लेन किती घेतात? y किलोमीटर घेतात. तर इथे लिहू आपण विशाल ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. आपण इथे शार्ट मध्ये लिहिलेला आहोत, तुम्ही लिहू शकता विशाल ट्रॅव्हल बाय एरोप्लेन टाइम टेकन बाय विशाल ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इक्वल टू t2 इक्वल टू काय होणार? डिस्टन्स किती काढलेला एरोप्लेननी? y किलोमीटर आणि स्पीड किती आहे? 700 किलोमीटर. तर इथं काय येणार? हवर्स येणार. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय म्हणत आहे? एकूण डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर आहे. तर केस 1 काय होणार? केस 1 एकूण डिस्टन्स बसचं x आहे आणि एरोप्लेनचं y आहे. एकूण डिस्टन्स किती आहे? 1900 किलोमीटर. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्याच्यानंतर केस 2 आहे. केस 2 मध्ये काय होणार? इट टेक्स किती टाइम घेतात? 5 hours. मीन्स t1 प्लस t2 इक्वल टू किती येणार? 5. t1 ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला? x/60 आणि t2 ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? y/700 इक्वल टू 5. आणि हा इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय होणार? 700 into x 700x प्लस 60 into y 60y अपॉन 60 into 700 इक्वल टू 5. काय होणार? 700x प्लस 60y इक्वल टू 65 जसे आहेत तसे मल्टिपल मध्ये डिवाइड मध्ये इकडे जाऊन मल्टिपल मध्ये होणार. आता काय करू आपण? डिवाइड बाय 20 ऑन बोथ साइड. 20 डिवाइड केल्यानंतर काय होणार? 35x प्लस 3y इक्वल टू 5 into 3 into 23 जा 16 काय राहणार? 700. त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय होणार? 35x प्लस 3y
इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येतो 10,500. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. त्याच्यानंतर ते इक्वेशन 1 and 2. पहिले इक्वेशन काय आहे x plus y equal to 1900. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे 35x plus 3y equal to 10,500. आता बघा इथं x चा कोएफिशियंट 35 आहे, इथं 1 आहे, इथं y चा कोएफिशियंट 1 आहे आणि इथं 3 आहे. तर आपला मेन मुख्य उद्देश काय असतो कोणाचा तरी कोएफिशियंट सारखा करणे. तर आपण y चा कोएफिशियंट सारखा करू. तर काय करावं लागेल इक्वेशन 1 into 3 काय मिळणार 3 into x. इक्वेशन 1 into 3 केल्यानंतर काय मिळत आहे 3 into x 3x 3 into y 3y आणि 3 into हे केल्यानंतर काय मिळणार 5,700. याला इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 minus 3 काय आहे सेकंड इक्वेशन 35x plus 3y equal to 10,500. आणि थर्ड इक्वेशन काय मिळालं 3x plus 3y equal to 5,700. सॉल्व केल्यानंतर काय होणार मायनस 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 32x 3y मधून 3y गेले 0 0 0. किती मिळालं 4,800 मिळालं. त्याच्यानंतर x बरोबर काय होणार 4800 upon 32. x बरोबर 16 च्या टेबल मध्ये येतात. काय होणार 16 3 जा 48 16 2 जा 32 300 upon 2 150. x मिळालं 150 आणि आपल्याला डिस्टन्स पण फक्त कशाचे ट्रॅव्हल करायला सांगितलं होतं 5 द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. आणि बसचा आपण xच मानलेलं होतं x किलोमीटर. त्याच्यामुळे आपण xच काढू या ठिकाणी आणि शेवटी y पण काढून घेऊ. चला पुट x equal to 150 इन इक्वेशन 1 इक्वेशन काय आहे x plus y equal to 1900. x ची व्हॅल्यू 150 plus y equal to 1900. y equal to काय होणार 1900 minus 50 किती राहणार 1750 y ची व्हॅल्यू. मग लास्टला लिहायचं काय लिहिणार लास्टला आपल्याला काय विचारलेलं आहे बसचं विचारलं आहे. द विशाल दी डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस किती किलोमीटर गेलं बसने 150 किलोमीटर. या एरोप्लेनने किती गेलं 1750 किलोमीटर. तुम्हाला परीक्षेमध्ये हा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो. विशाल द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बसच्या ठिकाणी एरोप्लेन असं जर क्वेश्चन आलं तर एरोप्लेन आपण y मानलं होतं तर त्याची आन्सर किती आली असती 1750 किलोमीटर. तर अशा पद्धतीने हा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितलेला आहे. तर हा हमखास परीक्षेमध्ये येणार आहे. तुम्ही याची तयारी चांगल्या पद्धतीने करून जा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.